संविधान अमृत महोत्सव सप्ताहानिमित्त शिवाजी विद्यापीठाच्या मास कम्युनिकेशन अधिविभागामध्ये विद्यापीठाचा मास कम्युनिकेशन अधिविभाग, जनसंपर्क पक्ष आणि कोल्हापूर प्रेस क्लब यांच्या संयुक्त विद्यमानं गोलमेज परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं। विद्यापीठाच्या वाणिज्य आणि व्यवस्थापन विभागाचे अधिष्ठाता डॉक्टर श्रीकृष्ण महाजन या परिषदेच्या अध्यक्षस्थानी होते। मास कम्युनिकेशन अधिविभागाचे समन्वयक डॉक्टर शिवाजी जाधव यांनी परिषदेच्या आयोजनाचा हेतू विशद करत राज्यघटना आणि प्रसार माध्यम यांच्याबद्दल विचार मंथन करण्यासाठी परिषदेचं आयोजन करण्यात आल्याचं सांगितलं। ज्येष्ठ संपादक श्रीराम पवार यांनी भारतीय राज्यघटनेतील तरतुदींचा आधार घेत माध्यमांवर निर्बंध लादले जात असल्याबद्दल चिंता व्यक्त केली। प्रगल्भ लोकशाही व्यवस्थेसाठी सजग माध्यमांची गरज असल्याचं नमूद करत माध्यमांचा सोयीनुसार वापर करता यावा, राज्यघटनेतील तरतुदींचाच आधार घेऊन कसे कायदे केले जात आहेत याची उदाहरणांसह माहिती दिली। एस न्यूजचे संपादक कृष्णा जमदाडे यांनी भारतीय राज्यघटनेत असलेले बदल करण्याची तरतूद हे घटनेचं सौंदर्य आणि सामर्थ्य असल्याचं नमूद करतानाच या तरतुदीचा चुकीच्या पद्धतीनं वापर केला जाणं धोकादायक असून हे रोखण्यासाठी माध्यमांनी सजग राहून लोकमानस तयार करण्यासाठी पुढाकार घेण्याची गरज असल्याचं सांगितलं। माध्यमांच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत असताना माध्यमांनी नैतिक अधिष्ठान मानून स्वयंशिस्त पाळणं गरजेचं असल्याचं सांगितलं। संसदेपासून अंमलबजावणी करणाऱ्या यंत्रणांपर्यंत जिथं म्हणून संविधानाला नख लावण्याचा प्रयत्न होईल तिथं माध्यमांनी सजगतेनं आपली भूमिका पार पाडणं गरजेचं असल्याचंही त्यांनी नमूद केलं। ज्येष्ठ पत्रकार उदय कुलकर्णी यांनी फ्रीडम ऑफ प्रेसमध्ये जगभरातल्या 180 देशांमध्ये 160व्या क्रमांकावर असणाऱ्या भारतात प्रसार माध्यमं हा लोकशाहीचा चौथा स्तंभ मानली जावीत का असा प्रश्न उपस्थित केला। त्यांनी माध्यमांची विश्वासार्हता वाढवण्यासाठी माध्यम साक्षरतेची गरज असल्याचं सांगितलं। संपादक चारुदत्त जोशी यांनी डिजिटल माध्यमांच्या भाऊगर्दीमध्ये विश्वासार्हता टिकवण्याचं मोठं आव्हान माध्यमांसमोर असल्याचं सांगितलं। पत्रकार असीम मुजावर यांनी माध्यमांनी अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा वापर करत लोकांचा आवाज बनताना सामाजिक भान जपण्याची गरज असल्याचं सांगितलं। इंग्रजी अधिविभागाचे डॉक्टर चंद्रकांत लंगरे यांनी भारतीय संविधान सर्वसमावेशक असून त्याची ही सर्वसमावेशकता टिकून राहावी यासाठी प्रसार माध्यमांनी जबाबदारीनं काम करणं गरजेचं असल्याचं सांगितलं। सामाजिक समावेशन अभ्यास केंद्राचे अविनाश भाले यांनी माध्यमांसाठी संविधानिक चौकटीत बसणारी कार्यप्रणाली निश्चित होणं गरजेचं असून मुख्य प्रवाहातील माध्यमांकडून समाजातील वंचितांचे प्रश्न दुर्लक्षित केले गेल्यामुळे पर्यायी माध्यमांचा वापर वाढला असल्याचं सांगितलं। प्रेस क्लबचे अध्यक्ष शीतल धनवडे यांनी राज्यघटनेच्या निर्मितीचा इतिहास सांगत माध्यमांमध्ये काम करणाऱ्या घटकांना राज्यघटनेची चांगली समज असणं गरजेचं असल्याचं सांगितलं। उपाध्यक्ष प्रशांत आयरेकर यांनीही यावेळी आपले विचार मांडले। अध्यक्षीय विवेचनात डॉक्टर श्रीकृष्ण महाजन यांनी या परिषदेच्या माध्यमातून राज्यघटना आणि प्रसार माध्यमांबद्दल झालेलं मंथन संविधान सप्ताहाच्या आयोजनाचा हेतू सफल करणारं असल्याचं सांगितलं। माध्यमांनी समाजासमोर काही मांडताना ते संविधानाच्या बाजूचं आहे का विरोधात जाणारं आहे याचा विचार करणं गरजेचं असल्याचं सांगत लोकशाही व्यवस्थेत असलेलं महत्त्व अधोरेखित केलं। यावेळी कोल्हापूर प्रेस क्लबच्या वतीनं तयार करण्यात आलेल्या संविधानाच्या उद्देशिकेचं उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आलं। या परिषदेवेळी विद्यापीठाचे जनसंपर्क अधिकारी डॉक्टर अलोक जत्राटकर, डॉक्टर सुमेधा साळुंखे, डॉक्टर प्रशांत मुंज, अनुप जत्राटकर, जयप्रकाश पाटील यांच्यासह कोल्हापूर प्रेस क्लबचे सदस्य तसंच मास कम्युनिकेशनचे विद्यार्थी उपस्थित होते।